प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये फायनली रक्षाबंधन दाखवलं बाबा त्यांनी. एकदम मस्त गाजावाजा फुल ड्रामा झालेला आहे. सुरुवात जोरदार झालेली आहे. या सायलीची लगबग सुरू असते राखी पौर्णिमेच्या तयारीची. या कल्पनाताई म्हणतात, तू रांगोळी काढ हं सायली, मी स्वयंपाकाचं बघते. सायली म्हणते, आई इथलं झालं की मी लगेच येते हं स्वयंपाकाला. आता पूर्णाजी येतात जोरात ओरडत, सायली ए सायली उठ उठ म्हणलं ना, चल ये इकडे. आता ही सायली उठून उभी राहते आणि म्हणते, काय झालं पूर्णाजी, माझं काही चुकलं का? आता सगळ्यांना सस्पेन्स क्रिएट केलाय पूर्णाजीनी. आता पूर्णाजी चिडल्यात, बापरे काय झालं असेल, सायलीने काय केलं? सायली म्हणते, आई आजी काय झालं, माझं काही चुकलं का? पूर्णाजी म्हणतात, हो चुकलंय तुझं. आज रक्षाबंधन आहे ना, ज्या बहिणीने भावाला राखी बांधायची आहे ती बहीण त्या मोबाईलच्या डबड्यात डोकं खुपसून बसली आहे. आणि तुझी चूक ही आहे सायली की तू तुझ्या नंदेचं वागणं खपवून घेतेस. अस्मिता आता खडबडून जागी होते आणि सायली पण तिच्याकडे बघतच राहते. आता बघा प्रेक्षकांनो, प्रियाला कसं मार्मिक टोमणा बसलाय. आता या कल्पनाताई म्हणतात, बरं झालं पूर्णाई तुम्हीच बोलल्यात, बघूयात आता अस्मिता तिच्या जागेवरनं उठते की नाही. अस्मिताला काही धाक नाही, ती अजून पण नुसती बसूनच असते. शेवटी अर्जुन आणि अश्विन जोरात ओरडतात, अगं बाई उठ एकदाची. तेव्हा ही उठून उभी राहते. अल्ला ते पण पूर्णाजी अशा संतापलेल्या असतात. त्या अस्मिताला म्हणतात, उठलीस की नाही, चल उठ, ताटाखाली रांगोळी काढ. आता ही अस्मिता हळूच उठते आणि म्हणते, अगं पूर्णाजी मी उठणारच होते, पण ते काय आहे ना, त्या रांगोळीने ना माझे हात बोट नख खराब होतात ना, म्हणून मी काढली नाही ग पूर्णाजी रांगोळी, नाहीतर मी काढणारच होते. पूर्णाजी तरी पण तिच्याकडे असं डोळे वटारून बघत असतात. आता बघा अर्जुन आणि अश्विन आणखीन भर घालतात तिच्या अडचणींमध्ये बिचारीच्या. अर्जुन आणि अश्विन म्हणतात, अगं अस्मिताई तू तुझ्या त्या रांगोळीच्या हाताने राखी जरी बांधली ना आम्हाला, तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये बघ. आणि दोघेच्या दोघं हसायला लागतात. मजा आली हा प्रेक्षकांनो, खऱ्या अर्थाने राखी पौर्णिमा साजरी झाली आहे. आता हे रविराज म्हणतात, ए तन्वी अगं मदत करते ना बाळा तू अस्मिताला. आता लगेच तन्वी म्हणते, हो करते ना, मनाची बुद्धी नसल्यावरती असं सांगावंच लागतं प्रेक्षकांनो नाही का. नाहीतर सांगपटला काय करू आणि दौत लेखन कुठे ठेवू, असं झालंय अस्मिताचं आणि त्या खोट्या तन्वीचं. असो, आता अस्मिताला आणि तन्वीला चांगलं कामाला लावलेलं आहे पूर्णाजीने. आता सायलीला दटावतात त्या, ए सायली या दोघींना जर का तू मदत केलीस ना तर गाठ माझ्याशी हे लक्षात ठेव. आता पूर्णाजीने तिथे बसून असं त्या दोघींवरही लक्ष ठेवलंय, काढतात की नाही रांगोळी, कशा काढतात, काय काढतात. मजा आली हा प्रेक्षकांनो ही सुरुवात बघायला. आता ही सायली बघते प्रतापराव अजून नाराजच आहेत. आता सायली त्यांच्या जवळ जाते आणि म्हणते, बाबा काय झालं, तुम्ही अजूनही तोच विचार करता आहात का, प्रतिमात्या राखी बांधणार नाही म्हणून? आता प्रताप म्हणतात की अगं सायली किती दुर्दैवी भाऊ आहे ना मी, एवढ्या वर्षांनी माझी बहीण परत आली आहे, पण आज रक्षाबंधन काही होणार नाही बघ माझं. सायली म्हणते, बाबा मी तुम्हाला शब्द देते, आजचा दिवस आहे ना तो अगदी तुमच्या मनासारखा साजरा होईल बघा. आता प्रतापरावांना वाटते खरी, पण कुठेतरी त्यांना असं वाटते की नाही येणार प्रतिमात्या. तर बघा हा प्रेक्षकांनो, आता कशी आली प्रतिमात्या. या प्रियाचं लक्ष सायलीच्या बोलण्याकडेच असतं रांगोळी काढताना. असो, आता सायलीने त्या प्रतापरावांचा हात हातात घेऊन शब्द दिलाय. अर्जुनला फार भारी वाटतंय. आता अस्मिताला विचारतात, या कल्पनाताई काय ग तुझी रांगोळी काढणं झाली का अस्मिता? अस्मिता कशी डोळे वटारून सांगते, हो झालीये. आता अर्जुन तिथे उभं राहून म्हणतो, अरे वा छान काढली की रांगोळी. आता राखी बांधायचा कार्यक्रम सुरू झालाय यांचा. आता अर्जुन बसलाय पाटावर सर्वात आधी राखी बांधून घ्यायला. सगळेजण खूप खुश आहेत असं त्यांनी दाखवलंय. आज ना प्रेक्षकांनो अर्ध्याच्या वर सगळं म्युझिकलच आहे एपिसोड, त्यामुळे तुम्हाला माझी मध्ये मध्ये बडबड अशी ऐकावी लागणार आहे. तर अस्मिताने राखी बांधायला सुरुवात केली आहे, राखी बांधली सुद्धा तिने आणि आता गिफ्टची वेळ आली आहे. अर्जुनला ती म्हणते, गिफ्ट आणलं का माझं? असं छान हॅप्पी हॅप्पी वातावरण आहे, प्रत्येकाचे चेहरे त्यांनी असे फ्लॅश केलेले आहेत आज. आता अर्जुन म्हणतो, अगं ऍक्च्युली तुझं गिफ्ट ना मी म्हणजे आणायला गेलो होतो, मी रात्री आलं माझ्या लक्षात, पण मी विसरूनच गेलो. अस्मिता चिडते आता अर्जुनवर आणि म्हणते, अरे काय रे तुला सकाळपासून वेळ होता ना, रिकामाच तर बसला होतास तू आज, मग का नाही आणलं गिफ्ट माझं अर्जुन? ए मम्मा बघ ना ग कसा आहे हा. सगळेजण मुद्दाम चिडवत असतात अस्मिताला. आता अर्जुन म्हणतो, अरे अस्मिताई पुढच्या वेळेला देईल ना मी गिफ्ट तुला, प्रॉमिस. आता अस्मिता म्हणते, आत्ताच्या आत्ता दे. मग आता अर्जुनने त्याच्या खिशातनं हे छोटंसं पाकिट काढलंय
अस्मिता म्हणते हे काय आहे, एवढं छोटं गिफ्ट. आता ही प्रिया म्हणते अगं अर्जुनने दिलंय. अस्मिता उघडून तरी बघ ना. अरे स्पेशल असणार ते, अर्जुनने दिलं म्हटल्यावर. आता अस्मिता ते आधी तोंड वाकडं करत उघडते, पण आतमध्ये बघते तर काय डायमंड रिंग. आणि एवढ्या जोरात ओरडली ती, प्रेक्षकांनो माझे पोरं दचकून जागे झाले. असो, आता अर्जुन म्हणतो तुला नको असेल तर आण इकडे, मी माझ्या बायकोला देऊन टाकतो. अस्मिता म्हणते नाही नाही हवंय मला. अस्मिता जोरात किंचाळते डायमंड रिंग असं करून, आणि सगळेच जण अस्मिताकडे बघून खूप छान स्माइल करताय. आणि प्रिया म्हणते ओ डायमंड रिंग, म्हणजे असं मनातल्या मनातच म्हणते ती बिचारी. तर अस्मिताचा मोर्चा अश्विनकडे वळलेला आहे. अश्विनला ती म्हणते चला या आता तुम्ही, आणि गिफ्ट देणार की नाही मला. अश्विन म्हणतो हो बाबा देणार, नक्की देणार. मग आता अश्विनची पण राखी पौर्णिमा साजरी होतीये. आज काय बाबा दणक्यात कार्यक्रम चालू आहे, पण प्रतापरावांचा चेहरा मात्र पडलाय. अस्मिता ओवाळताना म्हणते अश्विनला काय गिफ्ट देणारे सांगत पण नाहीये बाई मला शी. असो, आता सायलीने प्रतापरावांचा नाराज झालेला चेहरा सारखा बघतच असते ती. यांची राखी पौर्णिमा साजरी होत असताना सायली तिथून अल्लाद निघून त्या प्रतिमा आत्याच्या खोलीत जाते. आणि खोलीत गेल्या गेल्या तिने प्रतिमा आत्यासाठी एक छान साडी काढली आहे. आणि प्रतिमा आत्या जवळ जाऊन म्हणते कशी, प्रतिमा आत्या पटकन तयार होता का, आजच्या दिवशी साडी नेसायला हवी की नाही, आज खूप खास दिवस आहे. आता ह्या प्रतिमा आत्या असं बघतात तिच्याकडे, म्हणजे सस्पेन्स काय आहे आज. सायली म्हणते बरं सांगते तुम्हाला, आज खास दिवस म्हणजे आज रक्षाबंधन आहे. भावा बहिणीचं पवित्र नातं साजरा करण्याचा दिवस आहे आज. म्हणजे तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना, असं हे नातं असतं. हे दोघेही एकमेकांशी कितीही भांडले ना तरी आई वडिलांसमोर एक होतात बरं का, आणि एकमेकांच्या चुकाही लपवतात. भावा बहिणीचं वय कितीही वाढलं ना तरी हे बंध काही सुटत नाहीत प्रतिमा आत्या. आता प्रतिमा आत्याचा हात तिने हातात घेतलाय आणि ती साडी त्यांच्या हातावर टेकवून ती म्हणते कशी, प्रतिमा आत्या तुमच्या भावाला आज तुम्ही राखी बांधाल ना. आता ही प्रतिमा आत्या खूप वेळ त्यांच्याकडे, त्या सायलीकडे बघतच राहते आणि जरा विचार करून मग अशी डोळ्याने हो असं म्हणते. आता इकडे मात्र अश्विनने काय गिफ्ट दिले ते काही दाखवलं नाही बाई, पण असो. आता प्रतापराव यांची राखी पौर्णिमा झाल्यानंतर या कल्पनाताईंना म्हणतात अगं कल्पना तो पाट उचल बरं पटकन. कल्पनाताई म्हणतात अहो असं का बोलताय तुम्ही. आता हे सगळेच जण प्रतिमा आत्याचीच वाट बघतायत बरं का प्रेक्षकांनो. आता हे प्रतापराव म्हणतात पुन्हा एकदा अगं उचल ना ग पाट कल्पना, माझी या वर्षीची राखी पौर्णिमा पण मागच्या वेळेस सारखीच गेली. असलं माणूस की किती अपेक्षा वाढतात ना आपल्या. आता मागच्या वर्षी प्रतिमा आत्या नव्हत्या तेव्हा प्रतापराव असे बोलले असतील का. असो, आपल्या माणसाच्या अपेक्षा कधी कमी होत नाही हेच खरं. कल्पनाताईंना त्यांना समजून सांगायचंय, पण आता बिचाऱ्या काही बोलत नाही. आता हे प्रतापराव पूर्णाजीला म्हणतात पूर्णाई अगं कशाला दाराकडे बघतेस, नाही येणार प्रतिमा, एवढ्या वर्षांनी ती आली आहे पण माझ्या बहिणीला नातच आठवत नाही बघ. आता सगळ्यांचे चेहरे उदास झालेत. प्रतापराव तर ऑलमोस्ट त्यांच्या खोलीमध्ये निघून जातच असतात की मग प्रतिमा आत्याची अशी एंट्री दाखवली आहे, मस्त तिथे शेणाई बिनाई वाजवली आहे त्यांनी, असं सस्पेन्स म्युझिक वगैरे वाजवलंय. सायली आत येत म्हणते त्यांना आठवत नसलं तरी आपल्या तर लक्षात आहे ना बाबा. आणि मग प्रतापराव असे वळून बघतात प्रतिमा आत्याकडे आणि प्रेक्षकांनो इथून पुढे तर त्यांनी एवढ्या वेळ डफळं वाजवलंय आणि म्युझिक वाजवलंय की काय सांगू तुम्हाला. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा. प्रतापराव म्हणतात प्रतिमा आलीस तू. पूर्णाजी बघा कशा खुश झाल्यात, रविराज खुश झाले, अर्जुन खुश झाला. प्रतापरावांच्या डोळ्यातनं आनंद अश्रू वाहायला लागले. सायलीने दारापासून ते त्या पाटापर्यंत प्रतिमा आत्याला आणेपर्यंत ती माहेरच्या साडीसारखी शयनाई वाजत होती. आता रविराज असे बघतायत आणि खूप सगळे खुश झालेत. पूर्णाजी पटकन उभ्या राहतात. अर्जुन सायलीकडे बघून स्माइल करत असतो, अरे वा माझ्या बायकोने जिंकलं असं काहीतरी त्याच्या मनात येत असावं कदाचित. पूर्णाजी प्रतिमा आत्याला बघून म्हणतात प्रतिमा आलीस तू. कल्पनाताई बघा कशा खुश झाल्यात. सायली आता त्यांना अशी समोर उभी करते आणि सगळ्यांकडे बघत असते. प्रतापराव म्हणतात सायली आणलंस ना तू प्रतिमाला. आणि मग इकडे प्रिया बघा, सगळ्यात दुःखी आत्मा म्हणजे प्रिया, असमाधानी दुःखी बिच्चारी प्रिया. आता रविराज प्रतापरावांना म्हणतात बघ रे प्रताप तुझी सून जिंकली बघ पुन्हा. प्रताप आता जा आणि पाटावर बस, राखी बांधून घे. आता सायली अशी स्माइल करत असते आणि मग ह्या पूर्णाजी पण म्हणतात की प्रताप ह्या दिवसाची खूप वाट बघितली होतीस बघ तू, आला शेवटी हा दिवस.
बस राखी बांधून घे. आता ते प्रतापराव मोठ्या अपेक्षेने राखी बांधायला तिथे बसतात. आता पुन्हा त्यांनी सस्पेन्स क्रिएट केलाय. आता ही सायली आता मध्येच विचारते बरं का, प्रतिमात्या तुम्हाला तुमच्या भावाचं नातं आठवतंय का? आता या प्रतिमात्या खूप वेळ विचार करत राहतात. मग सायली त्यांच्याकडे बघत राहते. सगळेजण प्रतिमात्याकडे बघत राहतात. मग आता सायली बऱ्याच वेळाने म्हणते, हरकत नाही प्रतिमात्या, तरी सुद्धा तुम्ही राखी बांधू शकता. मग आता प्रतिमात्या पुन्हा विचार करायला लागतात. प्रतापराव म्हणतात, प्रतिमा तुला आठवत नसेल पण मी आज तुला पुन्हा वचन देतोय, मी तुझं आयुष्यभर रक्षण करेल. मग प्रतिमा त्या पुन्हा एकदा प्रतापरावांकडे बघत काहीतरी विचार करायला लागतात. आता सगळ्यांना वाटतं ही राखी बांधती का नाही बांधत. सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघतात. मग प्रतापराव पुन्हा नाराज होतात. प्रेक्षकांनो, एवढं म्युझिक दाखवलंय की तुम्हाला हे सगळं मला बडबड करून सांगावंच लागेल. असं तुम्हाला थोडीच कळणार आहे काय झालं नेमकं आणि काय नाही. मग सायलीला वाटतं आता नाही बांधत प्रतिमात्या राखी. मग खूप वेळाने त्या प्रतिमात्या सायलीच्या हातातनं ते औक्षणाचं ताट घेतात. मग आता सगळेजण आनंदाने बघताय. एक प्रिया आपली दुःखी आत्मा सोडली तर सगळेजण खूप खुश झालेत. शेवटी प्रतिमात्याने हातात राखीचं ताट घेतलं. बाप रे बाप, आता ती प्रतापरावांना राखी पण बांधणार. किती इमोशनल सीन आहे हा. प्रेक्षकांनो, तुम्हाला वाटत असेल मी आज असं का सांगतेय, पण खरंच त्यांनी आज अंत पाहिला हो मी एवढं म्युझिक लावून. असो, आता पुन्हा प्रतिमात्या सायलीकडे खूप वेळ बघतात. बांधू का नको राखी, बांधू का नको, आणि मग त्या जाऊन विचारपूर्वक राखी बांधायला लागतात. आणि प्रिया अशी आता रडायचीच बाकी राहिली आहे. आणि आता मनात विचार करते, हे इतक्या दिवसात जे झालं नाही ना ते राखीमुळे होते. अरे यार, मला आता रोज रोजचं टेन्शन झेपत नाहीये. बरोबर आहे म्हणा, बिचारीचं वय झालंय. असो, आता या प्रतिमात्याने प्रतापरावांना राखी बांधलेली सुद्धा पूर्ण सीन दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो. आणि आता सगळेजण खूप खुश झालेत. प्रतापरावांच्या डोळ्यातनं पुन्हा अश्रू आलेत. आणि शेवटी पुन्हा एकदा सायली जिंकली हा आविर्भाव अर्जुनच्या चेहऱ्यावर आहे. प्रतापरावांनी राखी बांधल्यावर या प्रतिमात्याला असा नमस्कार केलाय. खूपच छान दाखवलाय त्यांनी हा शेवटचा सीन. पण हा सगळा सीन तुम्हाला म्युझिकलच बघावा लागणार आहे. त्यामुळे आज प्रतिमात्याला भूतकाळ आठवला किंवा प्रतिमात्याचं सगळं स्मृती परत आली असं काहीही झालेलं नाही अजून तरी. पण अपेक्षा ठेवूयात, लवकरच हे होईल. प्रतापराव आता खूप रडायला लागतात या प्रतिमात्याची राखी बघून. त्यांना खूप सार्थक झाल्यासारखं वाटतंय. शेवटी बहीण भावाचं नातं हे निराळच असतं नाही का प्रेक्षकांनो. तुमची राखी पौर्णिमा कशी साजरी झाली? मस्तच ना. असो, आता प्रेक्षकांनो, या प्रतापरावांच्या अश्रूसहित त्यांनी हा भाग पूर्ण केलाय. आता बघा आज प्रतापरावांची राखी पौर्णिमा झाली, अर्जुनची झाली, आता उद्या सायलीची दाखवणार आहेत ते. आता या पूर्णाजी सायलीला म्हणतात, खऱ्या अर्थाने तू आमच्या परिवाराचं रक्षण केलंय, त्यामुळे ही राखी मी तुला बांधतीये. आणि आता सायलीच्या आनंदाला पारावार नाहीये. काहीतरी पुढे दाखवा दाखवा. आता किती दिवस त्यांनी 2 दिवस तर त्या चहामध्येच घालवले प्रेक्षकांनो. असो, आता बघूयात, अपेक्षा ठेवूयात काहीतरी मोठा ट्विस्ट समोर येईल. प्रतिमात्यावरती हल्ला होणार आहे हाच एक ट्विस्ट समोर येणार आहे प्रेक्षकांनो. आता तर आजचा भाग आणि राखी पौर्णिमा कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून कळवा. मी तुमच्या कमेंट्सची आतुरतेने वाट बघत असते. आणि हो प्रेक्षकांनो, कला अद्वैत थोड्याच वेळात माझ्या आवाजात एन्जॉय करायला विसरू नका. ते एपिसोड आणि डायलॉग्स खूप मोठे असतात, त्यामुळे रेकॉर्डिंगला जरा वेळ लागतो, पण डिटेलमध्ये तुम्हाला रिव्ह्यू येईल. सो नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.